आज आपण असा हा झणझणीत सुकटीच्या कालवणाची रेसिपी पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इथे मी 1 वाटी सुकट घेतली आहे, ती आपण भाजून घेणार आहोत। तर आता पाहू शकता सुकट आपली भाजून झाले, तर एका बाउलमध्ये काढून पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। आपल्याला सुकट भाजायची नसेल तर एक 10 मिनिटं गरम पाण्यामध्ये घालून नंतर फोडणी देऊ शकता। तर इथे कढई गरम झाली, त्यामध्ये मी 2 चमचे तेल घालून 1 मोठा कांदा बारीक चिरलेला परतून घेऊयात। तसेच 1 मोठा टोमॅटो घेतलाय, तो सुद्धा आता छान परतून घेणार आहोत। तर आता कांदा टोमॅटो शिजलाय, तर त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल मिरची पावडर, तसेच धने जिरे पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घालून मिक्स करून घेऊयात। तर आता कांदा टोमॅटोला छान तेल सुटले, तर सुकट घालून परतून घेणार आहोत। तर आता मस्त आपली ही सुकट परतून झाले, तर त्यामध्ये पाणी घालून घेऊयात, हवं तेवढं पाणी घालायचं आहे। आणि आता 1 बटाटा चिरून घेतलाय, तो घालून 5 मिनिटं झाकण ठेवून देणार आहोत, म्हणजे बटाटा थोडासा शिजेल। आता आपलं 5 मिनिटं झाली, तर एक उकळी आली आहे छान, बटाटा पण अर्धवट शिजला असेल। तर त्यामध्ये आता मी 2 वांगी घेतली चिरून, ती घालून घेऊयात। आपण वांग्याऐवजी शेवग्याच्या शेंगांचा पण वापर करू शकता, पण वांगा बटाटा सुकटीचं कालवण खूप छान लागतं। तर इथे मी चवीपुरतं मीठ घालून अजून 5 मिनिटं उकळी काढून घेतली आहे झाकण ठेवून। त्यामध्ये चिंच घालून घेतली आहे, आपण कोकम किंवा कैरीसुद्धा वापरू शकता। तर आता इथे मी अंडी देखील फोडून कालवणात घालणार आहे, इथे 2 अंडी फोडून घातली आहेत। अंड्यामुळे अजून छान लागतं कालवण। आपण कधी अंडं घालून कालवण बनवलं नसेल तर नक्की बनवून पहा। तर इथे आपली अंडी पण शिजली आहेत आणि कोथिंबीर घालून आता आपलं हे मस्त असं झणझणीत सुकटीचं कालवण तयार आहे। आता सर्विंग बोलमध्ये काढून घेऊयात। आणि आपल्याला हे कालवणाची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आता कोथिंबीर घालून असं हा मस्त कालवण आपला तयार आहे। थँक्यू।